भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. अनुवादक घनश्याम तळवटकर. प्राचार्य मभी चिटणीस. शांश रेगे. प्रस्तावना. मी इतके उच्च शिक्षण कसे घेतले असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. माझा बुद्ध धर्माकडे का कल आहे असाही प्रश्न मला विचारला जात आहे. भारतात अस्पृश्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजात माझा जन्म झाला म्हणून मला हे प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची उपोद्घात ही जागा नाही, मात्र दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर या उपोद्घातात देता येईल. बुद्धाचा धम्म हा जगात सर्वोत्कृष्ट आहे असे मी मानतो, हे या प्रश्नाचे सरळ उत्तर आहे. दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना होऊ शकत नाही. विज्ञानाची माहिती असलेल्या कोणत्याही आधुनिक माणसास धर्माची आवश्यकता वाटली तर केवळ बुद्धाच्या धम्माचाच त्याला स्वीकार करावा लागेल. सर्व धर्माचा 35 वर्षे सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर माझी अशी खात्री झाली आहे. बौद्ध धर्माकडे मी कसा वळलो याची वेगळी कहाणी आहे. ती जाणून घेणे वाचकास कदाचित आवडेल. घडले ते असे. माझे वडील सैन्यात अधिकारी होते. ते अत्यंत धार्मिक होते. त्यांनी मला कडक शिस्तीत वाढवले. माझ्या वडिलांच्या धार्मिक जीवन पद्धतीत मला लहान असल्यापासूनच काही अंतर्विरोध आढळले. त्यांचे वडील माझे आजोबा रामानंदाच्या पंथाचे असले तरी माझे वडील कबीरपंथी होते. त्यामुळे मूर्तीपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही ते आमच्यासाठी गणपतीची पूजा करीत असत. मात्र मला त्यांनी तसे करणे आवडत नसे. आपल्या पंथाची पुस्तके ते वाचित असत. त्याच वेळी दररोज झोपायला जाण्यापूर्वी ते मला आणि माझ्या मोठ्या भावाला वडिलांच्या घरी कथा ऐकण्यासाठी जमलेल्या माझ्या बहिणींना आणि इतर माणसांना महाभारत व रामायण यातील काही भाग वाचून दाखवावयास लावित असत. हा उपक्रम अनेक वर्षे चालू राहिला. ज्या वर्षी मी इंग्रजी 4थ्या इयत्तेची परीक्षा उत्तीर्ण झालो त्या वर्षी माझ्या अभिनंदनाची एक सभा भरवून परीक्षेतील माझे यश साजरे करण्याची माझ्या समाजातील लोकांची इच्छा होती. इतर समाजातील शिक्षणाच्या स्थितीशी तुलना केल्यास हा प्रसंग समारंभ साजरा करण्यासारखा नव्हता. पण माझ्या समाजात इतकी मजल मारणारा मी पहिलाच मुलगा आहे आणि मी उच्च स्थान मिळवले आहे असे सभेच्या आयोजकांना वाटत होते. परवानगी मागण्यासाठी ते माझ्या वडिलांकडे गेले तेव्हा माझ्या वडिलांनी त्यांना सरळ नकार दिला. असा काही समारंभ केला तर मिळालेले यश मुलाच्या डोक्यात जाईल असे ते म्हणाले. मुलाने परीक्षा पास करण्याखेरीज अधिक काहीही केलेले नाही असे ते म्हणाल्यामुळे समारंभ साजरा करण्याची इच्छा असलेल्यांची फार निराशा झाली. मात्र त्यांनी नाच सोडला नाही. दादा केळुस्कर माझ्या वडिलांचे मित्र होते. संयोजक त्यांना भेटले. वडिलांचे मन वळवण्यास दादा तयार झाले. त्यांनी थोडा युक्तिवाद केल्यावर वडिलांनी परवानगी दिली आणि दादा केळुस्करांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली. दादा त्या काळातील एक साहित्यिक होते. आपल्या समारोपाच्या भाषणाच्या अखेरीस दादांनी मला बुद्धाच्या जीवनाविषयीचे एक पुस्तक बक्षीस दिले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या ग्रंथमालेसाठी त्यांनी ते लिहिले होते. अतिशय आवडीने ते पुस्तक मी वाचले. त्याचा माझ्यावर फार प्रभाव पडला आणि त्यामुळे माझे मन हेलावले. बौद्ध साहित्याची माझ्या वडिलांनी आम्हाला का ओळख करून दिली नाही असे मी माझ्या मनाला विचारू लागलो. त्यानंतर हा प्रश्न वडिलांनाच विचारण्याचा मी निश्चय केला आणि एके दिवशी तो विचारलाही. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांची महती सांगणाऱ्या आणि शूद्रांच्या व अस्पृश्यांच्या अवनतीच्या कथा पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या महाभारत व रामायण या ग्रंथाचे वाचन आम्ही करावे असा ते का आग्रह धरतात असे मी वडिलांना विचारले. माझ्या वडिलांना हा प्रश्न आवडला नाही. असले वेड्यासारखे प्रश्न तू विचारू नकोस. तुम्ही लहान मुले आहात.
तुम्हाला जे वडीलधारी माणसे सांगतात तसेच तुम्ही वागले पाहिजे, एवढेच ते म्हणाले. रोम मधल्या कुटुंबातील कर्ता पुरुष जसा सर्वाधिकारी म्हणून हुकूम गाजवतो, तशीच सत्ता आपल्या मुलांवर माझे वडील गाजवीत असत. माझी आई माझ्या बालपणीच माझ्या आत्याच्या ओटीत मला देऊन दिवंगत झालेली असल्यामुळे मीच एकटा वडिलांबरोबर बोलताना थोडेसे स्वातंत्र्य घेत असे. म्हणूनच काही दिवसांनी मी त्यांना तोच प्रश्न विचारला. त्यावेळी मात्र माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याची माझ्या वडिलांनी तयारी केली होती असे स्पष्ट दिसले. ते म्हणाले, महाभारत व रामायण वाच असे मी तुला सांगितले त्याचे हे कारण आहे, आपण अस्पृश्य आहोत. त्यामुळे तुझ्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची साहजिकच शक्यता आहे. महाभारत आणि रामायण हा न्यूनगंड दूर करेल. द्रोणाकडे आणि कर्णाकडे पहा, ती सामान्य माणसे होती, पण केवढ्या उच्च पदावर पोचली. वाल्मिनीकडे बघ, तो कोळी होता, पण त्याने रामायण लिहिले. तुझ्या मनातील न्यूनगंड नाहीसा व्हावा म्हणून मी तुला महाभारत आणि रामायण वाच असे सांगितले. माझ्या वडिलांच्या युक्तिवादात काही तथ्य होते ते मला जाणवले, पण त्या उत्तराने माझे समाधान झाले नाही. महाभारतातील कोणीही मला आवडत नाही असे मी वडिलांना सांगितले. मी म्हणालो, मला भीष्म, द्रोण, कृष्ण कोणीही आवडत नाही. भीष्म आणि द्रोण हे ढोंगी होते. ते जे म्हणत असत त्याचबरोबर विरुद्ध त्यांचे वागणे असे. कृष्णाचा कपटावर विश्वास असल्यामुळे त्याचे सारे आयुष्य म्हणजे नुसती कपट मालिका आहे. रामही मला तितकासा अप्रिय आहे. सुपर्णखेचे प्रकरण असो, वाली सुग्रीव संघर्षाचा प्रसंग असो किंवा सीतेशी त्याने केलेले पाशवी वर्तन असो, या सर्व प्रसंगाने रामाचे वागणे तपासून पहा. यावर काहीही उत्तर न देता माझे वडील गप्प बसले. मुलाने बंड पुकारले आहे हे त्यांना समजले. अशा तऱ्हेने मी दादा केळुसकरांनी बक्षीस दिलेल्या पुस्तकाच्या मदतीने बुद्धाकडे वळलो. या लहान वयात रिकाम्या मनाने मी बुद्धाकडे वळलो नव्हतो. त्याला एक पार्श्वभूमी होती. बौद्ध वाङ्मय वाचताना मी नेहमीच तुलना करीत होतो. बुद्ध आणि त्याचा धम्म याबद्दल मला वाटणाऱ्या आस्थेचा उगम असा झाला आहे. हा ग्रंथ लिहिण्यामागच्या प्रेरणेचे उगमस्थान मात्र वेगळेच आहे. 1951 साली कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकाच्या संपादकाशी वैशाख विशेषांकासाठी लेख लिहिण्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली. वैज्ञानिक जागृती झालेल्या समाजाला स्वीकार्य वाटावा असा बुद्धांचा धर्म हा एकमेव धर्म आहे आणि त्याचा स्वीकार त्या समाजाने केला नाही तर विनाश ओढवेल असे त्या विशेषांकातील लेखात मी प्रतिपादन केले होते. आधुनिक जगाला वाचावयाचे असेल तर केवळ बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करावा लागेल असेही मी त्यात दाखवले होते. बौद्धांचे वाङ्मय इतके